आपण स्वामींना हाक मारो न मारो, आपण स्वामींना मानू न मानू, पण स्वामी हे सतत आपल्यासोबत असतात. जेव्हा आपण आर्ततेने भगवंताला साद घालतो तेव्हा भगवंत आपल्याला त्वरित त्याचं उत्तर देत असतो. स्वामी भक्तीमध्ये येताच आपले प्रश्न हे सुटायला लागतात. आपल्याला देवरूपाने अनेक लोक येतात आणि ते उत्तर देऊ लागतात. आपल्याला खूप जास्ती संकटं असतील तर त्याचं तीव्रता कमी होते, अन्यथा संकटाला सामोरे जाण्याचं बळही स्वामी देत असतात. जर आपल्या प्रश्नांची उत्तरं जर लवकर मिळत नसतील तर आपले प्रारब्धानुसार त्याला वेळ लागत असतो आणि योग्य वेळ जोपर्यंत येत नाही स्वामी तोपर्यंत आपल्याला काही देत नाही. आणि जर कोणत्या गोष्टीला विलंब करत असेल किंवा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल तर ते आपल्यासाठी योग्य नसतं. स्वामींना माहिती आहे की आपल्यासाठी योग्य काय आहे, त्यामुळे ते आपल्याला योग्य ते देत असतात. त्यांना सेवा, साधना आणि संकीर्तन याद्वारे स्वामींच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करा. कर्मकांडाच्या पलीकडेही स्वामी आहेत. स्वामी आपल्या श्वासाश्वासामध्ये आहे याची जाणीव होऊ द्या. तुम्हाला स्वामी नक्कीच उत्तर देतील आणि स्वामी सतत आपल्यासोबत असतात. फक्त गरज आहे ती आपल्या हृदयातून त्यांना हाक मारण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि निस्वार्थपणे स्वामींना प्रेम करण्याची. स्वामी हे सगळ्या दुनियेचे, जगाचे ब्रह्मांड नायक आहे, तर ते आपली काळजी घेणारच. निश्चिंत रहा आणि स्वामी सेवेत रहा, सत्कर्म करा, तुम्हाला मार्ग नक्कीच भेटेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.